आज आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 19 गावातील सांगली जिल्ह्यामधील महिला पुरुष बाधित शेतकऱ्यांनी जो राम मंदिर पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि ह्या मोर्चा काढून झाल्यानंतर शासन आमच्याकडून जर जमीन घेतली काढून तर आम्हाला खरडा भाकरी रस्त्यावर बसून खायची वेळ, अशाच पद्धतीने आम्हाला आज आंदोलन या ठिकाणी करावं लागलं, खरडा भाकरी खायला लागली। दुर्दैवाने आमच्या पोराबाळांच्यावर ही वेळ येऊ नये अशी आम्ही शासनाला विनंती आहे। थोडस स्वार्थी भावनेने बोलतो। आज मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या अधिवेशनामध्ये जे घोषित केलंय की आमच्या भागातून जो रस्ता रेखांकन रद्द करून दुसरीकडून रेखांकन करणार म्हणलेत, तिने तिकडून खुशाल करावं, कारण गेली 2 वर्ष झालं आम्ही यासाठी संघर्ष करतोय। त्या भागातील शेतकऱ्यांना त्यांना पाहिजे असतील तर ते रस्ता करतील, विरोध असेल तर ते रद्द करतील। आमची फक्त एवढीच भूमिका 19 गावातल्या लोकांची की आमच्या बागायती जमिनी इरिगेशन करून आम्ही आज कुठेतरी स्थिरतावर व्हायला आलोय। आमची पुढील पिढी या शेतीवरच जगणार आहे। आज मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की भूमिहीन आम्हाला होऊन न देण्याचा त्यांनी जो शब्द दिलाय तो त्यांनी या अधिवेशनामध्ये पाळावा। नवीन रेखांकन, नवीन आरेखन घोषित करून आम्हाला आमच्या गावातला रस्ता मुक्तीचा त्यांनी जो शब्द दिलाय तो पाळावा। भले या ठिकाणी माझी भूमिका काही लोकांना पटणार नाही, चुकीची वाटेल, कारण 2 वर्ष संघर्ष करत असताना दुसऱ्या गावातला कोण सुद्धा आमच्या पाठीशी उभा राहिला नाही। हे 19 गावातले शेतकरी सोडले तर आणि काही शेतकरी संघटना असू दे, आमचे भाई दिगंबर कांबळे असू देत, उमेश देशमुख असू देत, महेश खराडे असू देत, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून असू देत, संजय काका असतील, विशालदादा खासदार असतील, कोल्हापूर जिल्ह्यातून बंटी पाटील साहेब असतील, ह्या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। म्हणून आज आम्ही हे दिवस आज या ठिकाणी मोर्चा अजून ताकदीने करू शकतो आणि पुढे पण करणार। परंतु आमची मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की त्यांनी ज्या सभागृहामध्ये जो शब्द दिलाय तो पाळावा आणि रस्ता दुसरीकडून जर रद्द करायचा नसेल त्यांना तर दुसरीकडून न्यावा। एवढी